चंदू चॅम्पियन मूवी बघायचा आहे बाबा आणि मला देखील असं बनायचंय, तर मी तुम्हाला सांगतो दादांच्या या छातीवर जे डौलाने मेडल आहेत ना त्याचं महत्व मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम तुम्ही उजव्या बाजूला जे पाहताय ना, हे माझा हात आहे, ते आपल्या भारताचं पहिलं गोल्ड मेडल, भारताचं पहिलं पॅराऑलिम्पिकचं गोल्ड मेडल. 1972 साली जर्मनी हेडलबर्ग येथे 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये 37.33 सेकंदाचा वर्ल्ड रेकॉर्ड करून हे मेडल भारताचं पहिलं गोल्ड मेडल आलं, जे आज तागायत कोणीही तोडू शकलेलं नाही. आज आपल्या या हिऱ्याचं रेकॉर्ड कोणताही खेळाडू तोडू शकला नाही. आपल्याला सांगू इच्छितो की मोस्ट डेकोरेटेड प्लेअर इन ऑलिम्पिक हा मायकल फेल्प्स समजला जातो, जो स्विमिंग मधले 28 सुवर्ण पदक आहेत, तो देखील तोडू नाही शकला. आणि त्यांनी फोन केला, म्हणलं कोण आहे मुरलीकांत पेटकर, ज्याचं रेकॉर्ड मी नाही तोडू शकला. असं हे आपल्या भारताचं पहिलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल. खरं तर हे मेडल पाहायला गेलं तर ओरिजिनल मेडल एवढं आहे, 550 ग्रॅमचं आहे, प्युअर गोल्ड आहे, 24 कॅरेट. तर ते बरोबर घेऊन फिरू शकत नाही. त्याच्यामुळं ही रेप्लिका भारत सरकारने आपल्याला दिलेली आहे, ही देखील गोल्डचीच आहे. त्याच्यानंतर हा जो बॅच पाहताय ना, हा प्युअर गोल्ड, प्युअर डायमंड आणि प्युअर प्लॅटिनम. दादांच्या हृदयाच्या सर्वात जवळचा जर बॅच असेल तर हा असेल का, तर हा आर्मीचं प्रतिनिधित्व करतो, ईएमईचं. हे ईएमईचं प्रतिनिधित्व करतं. त्याच्यानंतर हे जो बॅच दिसतो ना तुम्हाला खाली, आझादी का अमृत महोत्सव, आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, बरोबर, 2 वर्षापूर्वी. तर त्याच्या भारताचे ते डायरेक्टर आहेत. मोदींनी, सन्माननीय नरेंद्र मोदींनी, आपल्या पंतप्रधान यांनी सांगितलं की फक्त मुरलीकांत पेटकर हा मान स्वीकारतील. आणि आपल्यासाठी गौरवाची बाब आहे की नरेंद्र मोदी सरांनी हा हाताने बॅच लावलेला आहे. त्याच्यानंतर हा जो बॅच पाहताय तो पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, ज्याची आता आपण प्रेसिडेंट बघितलं तर पीटी उषा आहे, पिल्लू वालकंडी, टेका परवील उषा, उडणपरी जिला म्हणतो आपण, तर तिनं तिच्या हाताने हा बॅच दादांना लावलेला आहे. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी सरांनी विचारलं की आपले मेडल्स काय येत नाहीये, तर दादांनी सांगितलं की तुम्ही ह्या पिढीला फक्त अभ्यासामध्ये गुंतवताय. आई वडील म्हणतात की तुझा अभ्यास कर, फक्त खेळ बिळ काही नाही, अभ्यास महत्वाचा नाही तर बाजूची नावं ठेवतील, याला 75% तर तुला 70%. तर खेलो इंडिया नावाची कन्सेप्ट जी आली ती वर्ष 10च्या पुढे आपले खेळाडू आले पाहिजेत, तर त्या खेलो इंडियाचे जनक हे तुमच्या समोर बसले. त्याच्यानंतर हा जो बॅच पाहताय, जो 51 लिहिलेला आहे, जो प्युअर गोल्ड मध्ये आहे, तो भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी स्वतःच्या हाताने घातला. त्याचं वैशिष्ट्य असं 51 का लिहिले बाळांनो याच्यावर, तर आपल्या भारताच्या पहिल्या सुवर्ण पदकाला मागच्या वर्षी 51 वर्ष पूर्ण झाली आणि पूर्ण भारतभरामध्ये ते पूर्ण 51 वर्ष पूर्ण झाली, म्हणून ते पूर्ण राष्ट्रीय सण असल्यासारखं पूर्ण भारतामध्ये मनवलं गेलं. म्हणून हा 51चा बॅच भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना दिला. त्याच्यानंतर तुम्ही जो पाहताय हे मेडल नाही, हा पुरस्कार आहे, भारताचा सर्वोच्च पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार. एक भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्यांपैकी एक पद्म पुरस्कार, जो दादांना 2018 साली जाहीर झाला. ज्याच्यामध्ये 3 खेळाडू होते. एक होते रोहन बोपण्णा, दुसरे होते सोमदेव बर्मन, तिसरे होते महेंद्रसिंग धोनी आणि चौथे होते मुरलीकांत पेटकर. तर मजेशीर किस्सा असं सांगतो की रोहन बोपण्णाला मिळाले 6 लाख मतं, महेंद्रसिंग धोनीला मिळाले 16 लाख मतं आणि मुरलीकांत पेटकरांना मिळाले 57 लाख मतं. भारतभरामधून महेंद्रसिंग धोनी देखील सर अवाक झाला की माझी पॉप्युलॅरिटी एवढी असून देखील हा मुरलीकांत पेटकर कोण आहे, हे कोण व्यक्तिमत्व ज्याला पद्मश्री मिळाला, माझी पॉप्युलॅरिटी एवढी असून. त्यांनी फोन केला, अभिनंदन केलं, तो हा पद्मश्री पुरस्कार. हे खरं तर सर आपल्या तरुण भारत व्यायाम मंडळासाठी हे सर्व बॅच लावून आलं आहे. खरं तर हा जो पद्मश्री आहे तो खूप मोठा असतो, तो फक्त राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामध्ये लावून जाण्याची परमिशन असते. परंतु आम्हाला खात्री होती सर की इथं बाल चमू येणार आहे आणि दादांचं म्हणणं असं असतं जिथं छोटी मुलं येणार आहेत त्यांना 1% जरी माझ्यापासून इन्स्पायर झाले, ते 1% जरी इन्स्पिरेशन मिळालं तर माझी सफल झालं. त्याच्यामुळे हे खरं आज ब्लेझर घालून आलेलं आणि हे मेडल्स आले. हे जे मेडल्स पाहताय ना तुम्ही, 1 नंबरचं हे सिल्वर कलरचं, याला आहत मेडल म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला वूंड मेडल म्हणतात. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये दादांना 9 गोळ्या लागल्या,
त्यातल्या 8 गोळ्या शरीरातून काढल्या. 1 गोळी आज देखील त्यांच्या पाठीच्या मणक्यात आहे मागच्या 57 वर्षापासून. आणि त्याच्यानंतर देखील भारताला पहिलं पदक मिळवलं. त्याच्यानंतर देखील अनेक पदकं मिळवली. 1969 ते 1982 कोणत्याच खेळामध्ये कोणालाच जिंकू दिलं नाही आशिया खंडात. म्हणजे तुम्हाला सर सांगतो, दादांनी गोळा टाकला, गोळ्यामध्ये दादाला माहिती असायचं गोल्ड मेडल आहे, लगेच दादा थाळी फेककडे जायचे. तिथं गोल्ड मेडल आहे, लगेच ट्रॅक बदलायचे, लगेच भाला फेकला. असं हे एकमेव खेळाडू जगातले, त्याच्यामुळे हे मेडल दिलंय. त्याच्यानंतर आपण जे पाहताय 1, 2,